साधु साधु साधु। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। आतापर्यंत आपण जो अभ्यास केलेला आहे तो सुमेध बोधिसत्वाच्या 10 पारमिता, बुद्ध बनण्यासाठी ज्या आवश्यक आहे त्या 10 पारमिता, 10 उपपारमिता आणि 10 परमार्थ पारमिता, अशा 30 पारमिता बोधिसत्व पूर्ण करतो आणि बुद्धत्वासाठी तयार होतो। पुढे आता पाहूया अविदुरे निदान। या अविदुरे निदानामध्ये बोधिसत्वाचा जन्माकरिता त्याला काय काय करावा लागतो आणि कोणत्या योनीतून मनुष्य योनीमध्ये येऊन जन्मग्रहण करतो त्याबद्दल आपण आज अभ्यास करणार। गौतम का बाल्यचारित देवलोक से मनुष्य लोक तक की ओर। बोधिसत्व के तुषित लोक में रहते समय ही बुद्ध कोलाहल घोष पैदा हुआ। जेव्हा बोधिसत्व जेव्हा जन्म घेण्याच्या तयारीला लागतो तेव्हा 3 प्रकारचे कोलाहल होतात। देवलोकामध्ये जेव्हा जन्म घेतो आणि तिथून तयार होतो मनुष्य योनीमध्ये येण्यासाठी, मनुष्य लोकांमध्ये जन्म घेण्यासाठी, तेव्हा 3 प्रकारचे कोलाहल होतात। म्हणजे जयघोष, लोक में कल्प कोलाहल। पहला कोलाहल कोणता आहे? कल्प कोलाहल, म्हणजे कल्प समाप्त होतो। 4 असंख्य 1 लाख कल्प, त्या कल्पामध्ये त्याचा जन्म होतो, त्याला म्हणतात कल्प कोलाहल। दुसरा आहे बुद्ध कोलाहल, बुद्ध बनण्यासाठी पूर्णपणे तयार आहे, तो बुद्धाचा काळ आहे, कालावधी आहे बुद्ध बनण्याचा, त्याला म्हणतात बुद्ध कोलाहल। तिसरा आहे चक्रवर्ती कोलाहल, एक तर बुद्ध बनेल किंवा चक्रवर्ती राजा बनेल, हे 3 प्रकारचे कोलाहल असतात। चक्रवर्ती कोलाहल 3 प्रकार के कोलाहल उत्पन्न होते हैं। आज से लाख वर्ष के बीत जाने पर कल्प उत्थान होगा। नंतर
कल्पाचं उत्थान होणार. अशा या कल्पामध्ये 7 सम्यक संबुद्ध होतात, त्याला महाभद्र कल्प म्हणतात. सम्यक संबुद्ध, बुद्ध तर बाकीच्या कल्पामध्ये होतात, परंतु एकाच कल्पामध्ये आता सध्या 5वा बुद्ध येणार. कोण 5वा बुद्ध? मैत्रेय बुद्ध येणार आता. याच कल्पामध्ये, ज्या कल्पामध्ये आपण आहोत, याला महाभद्र कल्प म्हणतात. या महाभद्र कल्पामध्ये 5वा सम्यक संबुद्ध मैत्रेय बुद्ध. माहीत पडत नाही, माहीत पडते. संकल्प केला पाहिजे की या मनुष्य जीवनामध्ये मी आहे. दान करताना, शील पालन करताना, व्रत घेताना संकल्प केला पाहिजे की या पुण्याच्या बलाने मला मैत्रेय बुद्धाचे दर्शन हो. आणि त्याच्यासाठीच पुरं जीवन व्हायचं. पुरं जीवनभर एखादी संकल्प हाती घ्यायचा आणि शेवटपर्यंत पूर्ण करायचा. एकच संकल्प कोणता आहे? तर निश्चितच तुमचा जन्म त्या बुद्धाच्या वेळेस होतो. आपल्याला माहीत नाही पडत. ध्यान करताना जर आपण ते पुढे प्रगती केली आणि त्याच्यावर मन लावलं की मी कशामुळे जन्म घेतला, कोणता संकल्प होता माझा, तर बरोबर त्या संकल्पापर्यंत आपलं ज्ञान पोचलं तर जाणकारी होते, हा या संकल्पामुळे मी इथे आलो. पूर्वानुस्मृती, पूर्वजन्मांवर चिंतन करावं लागते. कोणत्या जन्मात मी संकल्प केला होता. आणि कोणत्या प्रकारचा संकल्प केला त्याची जाण होते. या 3 प्रकारचे कोलाहल उत्पन्न होतात. या प्रकारचा विचार करून कामधातु के लोक व्यूह नामक देवता खुले सिर, बिखरे केस, रोनी शक्ल बना, हाथों से आंसू पोंछते हुए, लाल वस्त्र पहने, अत्यंत कुरूप वेश धारण किए, मनुष्य लोक में घूमते हुए इस प्रकार चिल्लाते हैं. काही देवलोक लाल रंगाचे वस्त्र धारण करून रडक्या चेहऱ्याने, केस विखुरल्यासारखे या समाजामध्ये फिरतात, मानव लोकांमध्ये, आणि ओरडतात. लाख वर्ष व्यतीत होने पर कल्प उत्थान होगा. 1 लाख वर्ष गेल्यानंतर एक कल्प निघून जाईल, नवीन कल्प सुरू होईल. यह लोक नष्ट हो जाएगा. ज्या लोकांमध्ये बोधिसत्व सिद्ध यानं सुमेधनं जन्म घेतलेला आहे तो कल्प समाप्त होईल, तर लोकसुद्धा समाप्त होईल. 1 लाख वर्ष होऊन जाणार, कल्प समाप्त. महासमुद्र सूख जाएगा. तेव्हा महासमुद्र सुद्धा सुकून जाणार, पाणी राहणार नाही. यह महापृथ्वी और पर्वतराज सुमेरु उड़ जाएंगे. सुमेरु पर्वत सुद्धा पूर्ण जमीन दोस्त होतील, लेवल. ब्रह्मलोक तक समस्त ब्रह्मांड का नाश हो जाएगा. जेव्हा बुद्ध जन्माचे राहते, बुद्ध जन्माला यायचे राहते, तोपर्यंत जो 1 लाख कल्प आहे ते पुरेच्या पुरे नाशवाले आहे. जेव्हा बुद्ध येते तेव्हाच उन्नती होते. तोपर्यंत बुद्ध जोपर्यंत जन्म घेत नाही, बुद्ध बनणारा व्यक्ती मनुष्य लोकात, तोपर्यंत उन्नती नाही आहे. तो तिकडे देवलोकामध्ये राहणार, परंतु इकडे उन्नती राहत नाही. हळूहळू हे सर्व नाश होणं सुरू होतो. धरतीवर बुद्ध जर नसले तर इथे धरती पूर्ण नाशाचं कारण बनते.
महासमुद्र सूख जाएगा, महापृथ्वी पर्वत सुमेरु उड़ जाएंगे, नष्ट हो जाएंगे, ब्रह्मलोक तक ब्रह्मांड का नाश हो जाएगा। मित्रों, मैत्री भावना की भावना करो। ते देवता लोक रडू लागले की आता कसं होणार, म्हणून मैत्री भावना करा। करुणा, मुदिता, उपेक्षा भावना की भावना करो। माता पिता की सेवा करो। कुल में जो ज्येष्ठ हो उनकी सेवा करो। यह कल्प कोलाहल कल्प, जिकडे तिकडे कोलाहल तयार होते, म्हणून काही देवता असा प्रचार करतात की तुम्ही आता इथे कोलाहल तयार झालेला आणि चाललेला आहे। हा कोलाहल कसा की इथून नष्टतेकडे चाललेला आहे सारं। भगवान बुद्धांनी जे 16 स्वप्नाचा खुलासा सांगितलेला आहे, त्या 16 स्वप्नानुसार हळूहळू आपण दुर्गतीकडे चाललेला आहोत। इथे खूप म्हणजे नाशाचं कारण बनत आहे। लहान लहान मुलं जन्माला घालणार, त्याचं वय कमी होणार, ज्यांच्यानं मुलं बाळ पोसणं होणार नाही ते हत्या करणार, या प्रकारचं सुरू झालेलं आहे सर्व। याला म्हणतात कोलाहल, कल्प कोलाहल। हा कल्प कोलाहलचा, कल्ला करणे, ओरडणे, पूर्ण संतुष्ट न राहणे, नुकसान करणे, या प्रकारचा कोलाहल, जिकडे तिकडे कल्ला ही कल्ला मचणार। सहस्र वर्ष बीतने पर लोक में सर्वज्ञ बुद्ध उत्पन्न होंगे। 1000 वर्षाच्या नंतर, तो कल्प बीतल्यानंतर, म्हणजे तोपर्यंत हा कल्प खतम होतपर्यंत 1000 वर्षापर्यंत हे सारं दुःख झेलावं लागणार। हा विचार करून देवलोकांनी हा विचार केला आणि लोकपाल देवता, मित्रों अब से सहस्र वर्ष बीतने पर लोक में बुद्ध उत्पन्न होंगे। एकमेकाला सांगू लागले की 1000 वर्ष झाल्याशिवाय बुद्ध उत्पन्न होणार नाही। 1000 वर्ष पूर्ण होईल तेव्हा उद्घोषित करते हुए घूमते हैं, यह बुद्ध कोलाहल है। दूसरा कोलाहल कोणता की जेव्हा येण्याचा प्रचार होतो। काय काय देवता लोक काय करतात, पहिल्या कोलाहलमध्ये तर तो देवता ओरडतात, शोक करतात, केस बिखरलेले, इकडे तिकडे रडतो, अश्रू ढाळतो, रडक्या चेहऱ्याने पूर्ण फिरतात। दुसऱ्या कोलाहलमध्ये मायबापाची सेवा करा, बुद्ध येणार आहे, या प्रकारे हा बुद्ध कोलाहल असतो। बुद्ध येण्याच्या तयारीत असणारा बुद्ध कोलाहल। आणि ते केव्हा 1000 वर्ष गेल्यानंतर जो येतो तेव्हा बुद्ध कोलाहल। 100 वर्ष के बीतने पर चक्रवर्ती राजा उत्पन्न होगा। त्याच्यानंतर बुद्ध उत्पन्न होण्याची वेळ येते तेव्हा 100 वर्षानं चक्रवर्ती राजा। हा विचार करून देवता, मित्रों अब से 100 वर्ष बीतने पर लोक में चक्रवर्ती राजा उत्पन्न होगा, उद्घोषित करते हुए घूमते हुए यह चक्रवर्ती कोलाहल होगा। राजा बनला चक्रवर्ती तर चक्रवर्ती कोलाहल, बुद्ध बनला तर बुद्ध कोलाहल, आणि बुद्ध नसला तर कल्प कोलाहल। यह तीनों कोलाहल महान कोलाहल कोलाहल होते हैं। बुद्ध कोलाहल के शब्द को सुनकर सारे 10 सहस्त्र चक्रवाल वाले देवता एक स्थान पर एकत्रित हुए। बुद्ध कोलाहल ऐकला त्यांनी की बुद्ध कोलाहल आहे, आता बुद्ध येणार आहे, सारे देवता एकत्रित झाले। अमुक व्यक्ती बुद्ध होगा, त्यांना माहिती झाली की कोणता व्यक्ती बुद्ध होणार, सुमेध नावाचा तापस होता तो बुद्ध होणार, त्याच्या पारमिता पूर्ण झालेली आहे। असा विचार करून जानकर पूर्व लक्षणों को देख उसके पास जा प्रार्थना याचना करते हैं। जिथे कुठे त्याचा जन्म आहे देवलोकामध्ये, त्या ठिकाणी जाऊन कोण बुद्ध बनणार आहे देवलोक, बुद्ध कोलाहल आला की त्यावेळेस बरोबर देवलोक एकत्रित येऊन त्या व्यक्तीकडे जातात जो बुद्ध बनण्यासाठी तयार आहे, त्याला जाऊन वंदन करतात, प्रदक्षिणा करतात। जब वह पूर्ण लक्षण उदय हो गए, आणि कशावरून समजतात ते, जे बुद्ध बनण्याचे जे लक्षणं येतात, निमित्त येतात त्यांच्या डोळ्यासमोर, त्या निमित्तावरून अंदाज लावतात की हा बुद्ध कोलाहल आहे आणि बुद्ध येणार आहे।
म्हणून त्या जो व्यक्ती बुद्ध बनणार आहे त्याच्या भोवताल जाऊन प्रदक्षिणा घालतात, त्याला नमस्कार करतात। इस चक्रवाल के सभी देवता वो चातुर्महाराजिक चक्र सुयान संतुषित परनिर्मित चक्रवर्ती वशवर्ती ने महाब्रह्माओं के साथ एक चक्रवाल में इकट्ठे हो। सर्वच्या सर्व देवता 31 प्रकारचे देवता आहे, त्यामध्ये सर्वच्या सर्व एकत्रित जमा होतात आणि सल्ला मसलत करतात, चर्चा करतात। और फिर तुषित लोक में बोधिसत्व के पास जाकर, बोधिसत्व कुठे आहे? तुषित लोकामध्ये जन्म घेतलेला आहे, तो बुद्ध बनण्यासाठी मानव लोकामध्ये येणार। सारे देवता लोक त्याला भेटायला जातात। तुमने जो 10 पारमिताओं की पूर्ति की, वह न तो इंद्रासन पाने के लिए न मार ब्रह्मा अथवा चक्रवर्ती के पद की प्राप्ति के लिए। सारेच्या सारे देवता म्हणतात तुम्ही जे 10 पारमिता पूर्ण केलेले आहे तो कोणत्या लालचेपायी नाही की मला मोठा ब्रह्मा बनायचा आहे की देव बनायचा आहे की इंद्र बनायचा आहे, यासाठी नाही। तुम्ही जे पारमिता पूर्ण केलेले आहे त्या यासाठी नाही। तुम्ही पारमिता जे पूर्ण केलेले आहे बुद्धत्वाच्या इच्छेनं केलेले आहे। तुम्हाला बुद्ध बनायचं आहे म्हणून तुम्ही पारमिता पूर्ण केलेले आहे। उन्हें तुमने पूरा किया, सो मित्र अब वह बुद्ध होने का काल है। अब यह बुद्ध होने का काल है। मित्र यह बुद्ध होने का समय है। सारे देवता लोक त्याला सुमेध नावाच्या तापसाला सांगू लागले की हे वेळ कोणती आहे? बुद्ध बनण्याची वेळ आहे। बोधिसत्व का जन्म कुल देश आदि। आता बोधिसत्वाचा जन्म होणार कोणत्या कुळामध्ये, कोणत्या देशामध्ये, कोणत्या राज्यामध्ये? उस समय बोधिसत्व ने देवताओं को वचन दिए बिना ही अपने जन्म संबंधी समय, द्वीप, देश, कुल, माता, आयु, परिणाम इन 5 महाविलोकनों को पर विचार किया। 5 महाविलोकन यावर विचार केला। देवतांनी काही म्हणलं नाही, देवताला काही वचन दिलेलं नाही, परंतु त्यांनी 5 जे महाविलोकन आहे त्याच्यावर विचार केला की कुठे मी उत्पन्न होणार आहे म्हणून। सर्वप्रथम समय उचित है या नहीं, त्यांनी पुन्हा ध्यान लावलं बुद्ध बनण्याची वेळ आहे की नाही योग्य। पर समय का विचार किया, लाख वर्ष से ऊपर की आयु का समय बुद्धों के जन्म के लिए उचित समय नहीं होता। जास्त वर्षाचा आयुष्याचा समय योग्य नाही बुद्धासाठी। बुद्धों के जन्म के लिए उचित समय नहीं होता, सो क्यों उस समय प्राणियों को जन्म जरा मरण का भान नहीं होता। ज्यावेळेस लंबी उमर राहते त्यावेळेस लंबा आयुष्य असताना कोणत्याच प्राण्याला बिमारीचं, मरण्याचं, म्हातारपणाचं भय नसते, जाण नसते की मी म्हातारा होणार आहे म्हणून। जाण झाली पाहिजे तोच व्यक्ती मुक्तीसाठी प्रयत्न करू शकते, म्हणजे ती वेळ यायची आहे। बुद्धों का धर्मोपदेश 3 लक्षणे से रहित नहीं होता। बुद्धाचा कोणताही जो उपदेश असतो तो कशाला धरून असतो? 3 लक्षणांना धरून असतो। उस समय कोणते लक्षण? भगवान बुद्ध जेव्हा 3 लक्षणाला उद्देशून उपदेश करतात या धर्तीवर, तेव्हा तो काळ योग्य आहे। जे 100च्या आसपास ज्यांचं आयुष्य आहे, 100च्या वरपर्यंत 120 पर्यंत आयुष्य आहे, अशा अवस्थेमध्ये लोकांना कळते की मी पुण्यकर्म करायला पाहिजे, आयुष्य कमी आहे आपल्याजवळ, हे काय आयुष्य जास्त नाही आहे, अशी वेळ यायची असते तेव्हा ते विचार करतात। आणि जर वेळ उचित येत आहे तेव्हा 3 लक्षणाने युक्त असणाऱ्या धम्माचा उपदेश करतात। कोणते 3 लक्षण? 3 लक्षण भगवान बुद्धाच्या धम्माचा सिद्धांत आहे त्रिलक्षणीय। कोणता आहे?
कोणता आहे 3? हां, 3 लक्षणं हे आहे, दुःख, अनित्य आणि अनात्म. दुःखाची जाण तेव्हाच होते जेव्हा आयुष्य कमी असते. अनित्यता तेव्हाच कळते की माझं शरीर नित्य नाही आहे. अनात्मता तेव्हाच कळते की हे काही आत्म म्हणजे माझं काही नाही आणि अमर नाही. तेव्हा कळते जेव्हा आयु कमी असते. लाख वर्षाची आयु असेल तर बुद्ध जन्म घेण्यासाठी तयार नसतात, कारण तेवढ्या वर्षात लोक बेहोशीचं जीवन जगतात. म्हणून योग्य वेळ असली पाहिजे बुद्ध बनण्यासाठी. या प्रकारे हे 3 कोलाहल. योग्य वेळ केव्हा असते? योग्य वेळ, योग्य वेळ केव्हा असते? जेव्हा आयु कमी असते. उस समय अनित्य, दुख तथा अनात्म संबंधी उपदेश करने पर लोग यह क्या कहते हैं कहकर उसे ध्यान से नहीं सुनते. उस समय श्रद्धा करते हैं, इसीलिए उन्हें धर्म का बोध नहीं हो सकता. जो लोग धर्म बताने के बाद भी नहीं सुनते, मन नहीं लगाते, तो उनको धर्म का बोध नहीं होता. बुद्ध धर्म उनके लिए सहायक, नैर्णानिक नहीं होता, निर्णय लेने के लायक नहीं होता, सही डिसीजन नहीं ले पाते. इसीलिए वह समय अनुकूल नहीं है. 100 वर्ष से कम आयु का समय अनुकूल समय नहीं होता. पुन्हा 100 वर्षाच्या खालचाही कमी नाही आहे आणि 1,00,000 वर्षाचा आयु पण योग्य नाही आहे. 100 वर्ष से कम आयु का समय अनुकूल समय नहीं होता. 100 वर्षाच्या खालचे लोक थोडासा दिवस प्रचार होईल, थोडेसे दिवस मजेत घालवते आणि थोडेसे दिवस धर्मात घालवण, झालं मेला. तोही योग्य नाही. आता कोणती वेळ चालू आहे? 100 वर्षाच्या खालची वेळ चालू आहे. म्हणजे बुद्ध येणार का? शक्य नाही. इथं सांगितलं गेलं ना, 100 वर्षाची आयुष्य समय सुद्धा अनुकूल नाही बुद्ध येण्याला. आता 100च्या खालीच जगतात ना. 100च्या वर कोणी जाते का? आता नहीं जाता. क्यों? 100 वर्ष से कम की आयु वाले प्राणियों में राग द्वेष बहुत होता है. काय आहे आपल्यामध्ये? 100 वर्षाच्या कमी वय आहे आपलं, आणि आपल्यामध्ये सर्वात जास्त काय आहे? राग द्वेष मोह, हे सर्वात जास्त आहे आपल्यामध्ये. त्याच्यामुळे अशा टायमात बुद्ध काही येत नाही. म्हणून आतापासूनच आपल्याला राग द्वेष मोह कमी करावा लागते. तेव्हा ज्या काळात बुद्ध येईल त्या काळात आपला राग द्वेष मोह कमी राहते, आयुष्य मध्यम राहते. तेव्हा बुद्ध येते आणि आपलं दर्शनसुद्धा होते. पण आपण मानव असूनसुद्धा राग द्वेष मोह कमी करतो का? थोड्याशा गोष्टीला फुगल्या तुरीसारखं फुगतो. गुस्सा येते, क्रोध येते. त्याच्यामुळे हे काही वेळ योग्य नसते. अधिक राग द्वेष वाले प्राणियों को दिया गया उपदेश भी प्रभाव उत्पादक नहीं होता. आता तुम्हाला कितीही उपदेश केला तरी त्याचा प्रभाव तुमच्यावर पडत नाही. का? कारण राग द्वेष मोहाने खूप भरून आहे. आता इथे ऐकता आणि बाहेर गेल्याबरोबर पायरीवर दुसऱ्याच चर्चा करता. तिथं का नाही बाई, तिथं तसं झालं, त्याच्या घरी का नाही असं झालं, त्यानं का नाही तसं केलं. म्हणजे क्षणही लागला नाही तुमच्या अंदरचा धर्म खतम व्हायला. गेटपर्यंत सुद्धा बाहेरच्या जाऊ शकले नाही तुम्ही की आज काय विषय होता बाई,
कोणता विषय होता, कोणत्या विषयावर आपण ऐकलं, काय कसा बुद्धानं मेहनत केली, हा विषय तुमचा त्या गेटपर्यंतही जात नाही. काल पाहिलं मी, तुमच्या डोक्यामध्ये इथं बसल्या बसल्या वेगळेच चक्र चालतात आणि उठल्याबरोबर पायरीवर पहिली पायरी खाली उतरत नाही तर सुरू होऊन जातं. म्हणून कितीही धर्म सांगितला तरी तुमच्या पल्ले पडणार नाही, कारण ती वेळ कशी राग द्वेष मोहाने भरलेल्या लोकांची वेळ आहे सध्या. म्हणून त्याचा प्रभाव, धम्माचा प्रभाव तुमच्या लोकांवर पडत नाही. धम्म ऐकला तरी दुसऱ्या दिवशी एखाद्याचा वाद झाला तर तोंडाचं तोंडसुख घेतल्याशिवाय राहत नाही. भयानक बोलणार, जसं तोंडात येईल तसं बोलणार, मागं पुढं पाहणार नाही की माझं तोंड खराब होऊन राहिलं, की माझी जीभ काहून अशी घुमत आहे, शब्द असे गळ्यातून का निघत आहे. जो जास्त दुसऱ्याचा राग द्वेष मोह क्रोध करतो किंवा जास्त बोलतो अपशब्द, त्याचं आयुष्य अल्प आहे. तो स्वतःचंच आयुष्य कमी करतो. का? कारण पुण्यकर्म नष्ट होतो आणि राग द्वेष मोहाने मन भरून जातो. म्हणजे त्याच्या झोळीमधलं पुण्य कमी कमीवर येते ना आयुष्य घटत येते. म्हणून हा धम्म तुमच्या कामी पडत नाही, त्याचा प्रभाव पडत नाही. पानी पर लकड़ी से खींची हुई लकीर की तरह वह शीघ्र ही नष्ट हो जाता है. भगवान बुद्धांनी लेख सूत्रामध्ये हा उपदेश केलेला आहे. लेख, लेख म्हणजे रेग, एक सूत्र आहे अंगुत्तर निकायामध्ये लेख नावाचं. लेख सूत्रामध्ये भगवान बुद्धांनी काय उपदेश केला कि यहाँ पर 3 प्रकार के स्वभाव के लोग होते हैं और 3 प्रकार के कर्म होते हैं. 3 प्रकार के कर्म कैसे, 3 प्रकारच्या स्वभावाचे लोक कसे, की जसा पाण्यावर काडीचा झोडपा मारला काय होतो, लवकरात लवकर मिटून जातो. दुसरा, सकाळी नदीमध्ये रेतीवर एक रेष काढली, अशी खोदली, सायंकाळपर्यंत मिटून गेली. तिसरी रेग, छन्नी हातोडी घेतली आणि दगडावर कोरली. कोणती रेष जास्त वेळ टिकणार? कोणती वेळ जास्त टिकणार? दगडावरची. का? कारण छन्नी हातोडीने कोरलेली रेग आहे, ते जास्त वर्ष जशीच्या तशी राहणार. म्हणून पहिल्या प्रकारचं कर्म काय आहे की एखाद्या व्यक्तीने कायेने एखाद्याला मारून दिलं, थापड मारली आणि मोकळा झाला, तर कायेच्या कर्माचा परिणाम ताबडतोब जेव्हाच्या तेव्हा मिटू शकते. त्यानंतर त्यापेक्षा भारी कर्म ठरते कोणतं? वाणीने जेव्हा तो अपशब्द बोलतो तर ते घर करून बसते. शब्द सोडतात का? म्हणून म्हणतात शब्द जपून वापरावे, शब्दानी पेटती घरे, शब्दानी उठती वादळे. वादळच्या वादळ कशाने उठते? हिनं असं म्हणलं हो, मला म्हणलंस काऊन, तू बोललीस काऊन, असंच का म्हणलं. कशाने उठते वादळ? शब्दानं. म्हणून हलकं कर्म कोणतं आहे? एकदम परिणाम जास्त न देणारं हलकं कर्म कोणतं आहे? कायेने एखादी चापट मारली, मोकळं झालं. परंतु वाणीने जे आपण घाव पाडलेले आहे, शब्दाचे घाव कधी मिटत नाही. पण शरीराचंही कर्म एक असं भारी आहे की जर शरीराने हत्या केली, वाणीनं फक्त बोलूनच बसला, आणि शरीरानं जर हत्या केली तर ते जन्मजन्मांतरीत त्याचाही परिणाम मिटत नाही. म्हणून 2 शब्द बोलून बसलं आणि निघून गेलं, त्याच्यावर काही फरक पडत नाही. म्हणून कबीर म्हणतात
मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर। मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर। ना खींची कमान तो कहा लगेगा तीर। आपण जर ताणच मारला नाही जास्त, बार 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 खिचूनच धरलं नाही त्या गोष्टीला रबरासारखं, तर तीर जाणारच नाही। ढिल्या रस्सीचा तीर निघतच नाही। मन गेलं तर जाऊ दे, पण कृती तरी करू नको। संत कबीराचं म्हणणं काय आहे? मन गेलं तुझं, मनात क्रोध आला ना, द्वेष आला ना, मोह आला ना, तिथंच ठेव। दाबता येते, काढता येते, पण तुला जर त्याला जर महत्त्व दिलं तर तू त्याच्या पुढे जाशील, 2-4 शिवा देशील। शिवा दिल्या शिव्यानं मानशील नाही तर क्रोध आला तर मारूनही देशील, हत्याही करशील। म्हणजे मनामधली गोष्ट मनात दाबून ठेवून काढता येते, पण कृती केलेली परिणाम देते। तू 2 मारशील तर तो 4 मारतो, तू 2 शिवा देशील तर तो 10 देते। म्हणून संत कबीर म्हणतात, मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर। ना खींची कमान तो कहा लगेगा तीर। म्हणून आपण तसं नाही करत। एखाद्या व्यक्तीनं एक डबीची गाडी उगारून फेकली, आपण का चुप बसतो? चुप नाही बसत ना। राखेल टाकतो त्याच्यात रात्रभर। तू पण चटके घे ना, मी पण चटके घेतो। कोर्ट कचेरीचे घे, मानसिक तणावाचे घे, पैशाच्या बर्बादीचे घे, समयाचे घे, दे समय, वेळ दे। अशा प्रकारे आपण सहन करतो। म्हणून ही वेळ उपदेशाची नाही। 100 वर्षाच्या खाली ज्यांचं वय आहे त्या लोकांना उपदेश करण्याचा समय नाही आहे, कारण ते सारे लोक राग द्वेष मोहानं भरलेले आहे। त्यांना कितीही उपदेश केला तरी त्याचा त्यांना लाभ होणार। आपलं आयुष्य किती वर्षाचं आहे? 100च्या वरचं आहे का? म्हणजे याचा काही आपल्याला लाभ होणार नाही। कहा गया तो कही नहीं, क्या लाया पखालीचा हेलान, पाणी वाहता वाहता मेला, असं होणार आहे। लक्षात ठेवा। ऐकून जे लोक पुण्यवान आहे, ज्यांचा उद्देश आहे की मला बुद्धाकडे जायचं आहे, तर तो आपला रागद्वेष मग कमी करेल ना। त्याच्यामध्ये किचडमध्येही कमळ राहते ना। सारच म्हणजे काय असं थोडं आहे? बुद्धाने सांगितलं ही वेळ योग्य नाही, पण धर्म टिकून आहेच ना। आता कुणावर आहे? जे पंचशील पालन करतात, अष्टशील पालन करतात, 10 शील पालन करतात, आहे ना धर्म टिकून। सर्वच्या सर्वच थोडं खराब आहे। तर काही ना काही प्रमाणामध्ये धर्म राहतो, त्याला लाभही होतो, आणि तसेच लोक पुढे येतात आणि ते मुक्तीकडे जातात। तर गिने चुने म्हणून तर म्हणतात भगवान बुद्ध, नदीच्या पलीकडे जाणाऱ्या लोकांची संख्या कमी है। नदी की बाढ़ पार करके उस तरफ, उस किनारे पे जाने वाले की संख्या उंगलियों पे गिने चुने लोगों की है, और नदी के यही किनारे पे भागने वाले की संख्या, इधर से उधर भागने वाले की संख्या बहुत है, कम नहीं है। मैं धार्मिक किती लोक आहे? माझ्यासारखा धार्मिक नाही म्हणाले, मी माझ्यासारखा शीलवान नाही, पण धर्म धारण करायला येते का? धर्म ऐकायला येते का? धर्माचं परिवर्तन आहे का? त्याच्या रागद्वेष मग गेला का? त्याच्या वाणीवर संयम आला का? नाही आला ना। पण सांगतो काय? मी पण धार्मिक। हे म्हणून 100 वर्षाच्या खालची आयु वाले प्राणियों में राग द्वेष मोह बहुत होता है। तुरंत क्रोधित होतो आपण, एका गोष्टी लागली आपली जोमली बस। म्हणून असे 4 प्रकारचे लोक आहे की ज्याला तुरंत एखादी गोष्ट टाकल्याबरोबर झोमते आणि पटकन तो पिकल्या फोडासारखा टचकन फुटतो। त्याच्यातून काय निघतो? पीप पू, असे लोक आहे। राग द्वेष मोह ज़्यादा होता है। अधिक राग द्वेष वाले प्राणियों को दिया गया धर्मोपदेश प्रभाव
दायक नहीं होता, प्रभाव उत्पन्न करने वाला नहीं होता। पानी पर लकड़ी से खींची हुई लकीर की तरह वह शीघ्र ही नष्ट हो जाता है। अरे काय झालं रे।